शिवाजी महाराजांची प्रेरणा, स्वराज्याची प्रेरणा ही शहाजी महाराजांची आहे, नाहीतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कुठनं आलं. म्हणूनच संभाजी महाराजांसारखा जे वेदमंत्रानं अभिषिक्त झालेला किंवा युवराज होते ते ब्राह्मण मंत्र्यांना, अष्टप्रधान मंडळांना हत्तीच्या पायदून शिक्षा देऊ शकत होते. शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक हा फक्त राज्याभिषेक दिन म्हणून ते साजरा करत नव्हते. मी आज सुद्धा बघा, त्यांनी त्याला टायटल दिलं हिंदू साम्राज्य दिन. ह्यांचं खरं दुखणं तो हिंदू साम्राज्य दिन जरा मागं पडून शिवराज्याभिषेक दिन म्हणून पुढे आला हे आहे का. काही लोक म्हणतात की पुरंदरांच्या मुळे शिवाजी घराघरात पोचला आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्रात प्रत्येक घरात जन्मलेल्या जर असेल तर ते शिवाजी संभाजी नावाशिवाय नावं ठेवलेली नाहीत. वारंवार ह्या विचारधारेच्या लोकांना असं वाटतंय की नुसतं शिवाजी महाराज आपण नको, आपल्याला त्यांना मान्यता पाहिजे असेल तर त्यांच्या मान्यतेसाठी रामदासाला सुद्धा मान्यता मिळायला पाहिजे. 2014 नंतर असं झालं की आम्हाला आता रोखणार कोण. त्याच्यातून हे मग कोश्यारी बोलतात, मग ते कुठले गोविंदगिरी महाराज बोलतात आणि बोलून परत स्वतःच्या वक्तव्याचं समर्थन करा. राजकीय लोक जे आहेत ह्यांनी कधी काय वाचलेलं नसतं, यांना कशाचे काय परिणाम होतील हे माहीत नसते आणि त्यामुळं त्यांना वाटतं की जिथं 4 लोक जमतात म्हणजे धर्माधिकारींच्या पाठीमागे एक समूह आहे असं त्यांना वाटलं की मग ते त्यांच्या पाठीमागे जातात आणि मग त्यांनी जय रामदास म्हटलं की योदा जय रामदास म्हणतात. त्यांनी टिळा लावायला सांगितलं, रामदासजी ते लावणार. त्यांनी ते चुकीचं चित्र लावायला सांगितलं, रामदास स्वामी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतात ज्याला इतिहासात काहीच आधार नाही, तर हे लावणार घरात.